नमस्कार मित्रांनो, मी समीर. आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण आलो आहोत पुण्यापासून अंदाजे 50 किलोमीटर दूरवर असलेल्या बेलसर ह्या गावी एका अपरिचित अशा ऐतिहासिक स्थळाला भेट द्यायला. आपल्यापैकी खूप कमी जणांना माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील पहिली लढाई ही खळद बेलसर येथे लढली होती. पुरंदर किल्ला ताब्यात आला आणि पुढे महाराजांनी येथूनच बेलसरची मोहीम आखली. कर्नाटकात शहाजीराजांना आदिलशहाच्या सरदारांनी दगलबाजीने अटक केले. या अटकेमागे शहाजीराजांच्या कर्नाटकातील वाढत्या प्रभावाला अटकाव करणे आणि शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या साधनेत व्यत्यय आणणे असा हेतू होता. तसेच विजापूर दरबाराने शहाजीराजांच्या जहागिरीचा सर्व कारभार पाहणारे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्यावर फराद खान आणि शिवाजी महाराजांवरती फतेह खान यांची नेमणूक केली होती. सन 1648 पावसाळा संपल्यावर फतेह खान भीमा आणि नीरा या नद्या ओलांडून जेजुरीजवळ असलेल्या बेलसर येथे पोहोचला. याच दरम्यान शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ला आपल्या ताब्यात मिळवला होता आणि तेथूनच या मोहिमेस तोंड देण्याचे त्यांनी ठरविले. यावेळेस महाराजांसोबत त्यांच्या जीवाभावाची मंडळी जमा झाली होती. केवळ 18 वर्षाच्या शिवाजी महाराजांचे अतुलनीय धैर्य पाहून सर्वांचे मनोधैर्य उंचावले होते. या मोहिमेची सर्व सूत्रे महाराजांनी आपल्या हाती घेऊन आपल्या सैन्याची एक तुकडी शिरवळचे ठाणे जिंकून घेण्यास रवाना केली आणि सैन्याची दुसरी तुकडी प्रत्यक्ष फतेखानाच्या तळावर बेलसर येथे रवाना केली. मराठ्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे फतेखानाची फौज विस्कळीत झाली होती, पण नंतर लगेच सावरून युद्धासाठी सज्ज झाली. या युद्धामध्ये मराठ्यांना माघार घ्यावी लागली आणि बाजी पासलकर यांना वीरमरण आले. परंतु मराठ्यांनी लगेचच पुरंदरवर झालेल्या हल्ल्यामध्ये फतेखानाच्या सैन्याचा पराभव केला आणि फतेखान आणि त्याचे सैन्य विजापूरच्या दिशेने पळून गेले. याच लढाईच्या प्रसंगाचे साक्ष देणारे बेलसर येथील घुमटेश्वर समाधी मंदिर. या मंदिराच्या ललाट बिंबावर गणेश शिल्प आणि त्याच्या दोन्ही बाजूला लढाईचे वर्णन करणारे शिलालेख पाहायला मिळतात. तसेच त्यावरती 2 शरभ शिल्पही पाहायला मिळतात. समाधी मंदिराच्या समोरील बाजूस एक शिवपिंड आणि त्याखाली एक शिल्प पाहायला मिळते. त्यामध्ये एक सैनिक आणि त्याच्या दोन्ही बाजूला स्त्रिया पाहायला मिळतात. कदाचित या दोन्ही स्त्रिया आपल्या पतीला युद्धात वीरमरण आले त्यामुळे त्याच्या कलेवरासोबत सती गेल्या असाव्यात, ही त्यांची आठवण सांगणारे हे शिल्प असावे. समाधी मंदिराच्या शेजारील बाजूस आपल्याला युद्धाची साक्ष देणारे आणखी एक स्मारक पाहायला मिळते. त्यामध्ये असलेल्या शिल्पामध्ये युद्ध करणारे सैनिक आणि युद्ध साल 1648 लिहिलेले दिसून येते. ही स्मारके पाहून झाल्यावर बेलसर गावात आपल्याला करा नदीच्या पलीकडे युद्धाची साक्ष देणारे आणखी एक मंदिर पाहायला मिळते. या मंदिराची रचना थोडी मशिदीसारखी केलेली दिसून येते. तसेच यावरतीही आपल्याला युद्धाचे वर्णन करणारे 2 शिलालेख पाहायला मिळतात आणि त्यामध्ये नृत्य गणेशाचे शिल्प दिसून येते. बेलसरच्या या युद्धभूमीला मराठ्यांच्या इतिहासात खूप महत्त्व आहे. येथील ही ऐतिहासिक स्मारके विस्मृतीत गेलेला काळ आजही जिवंत ठेवून उभी आहेत. जवळच असलेले जेजुरी देवस्थान
आणि अष्टविनायकांपैकी एक असलेले मोरेश्वर गणपती मंदिर येथे नेहमी भाविकांची गर्दी होत असते. परंतु बेलसरच्या या युद्धभूमीला आणि येथील स्मारकांना भेट देणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. पुढच्या वेळी जेजुरी जवळून जाल तेव्हा मुद्दाम वेळ काढून या ऐतिहासिक स्मारकांना नक्की भेट द्या. धन्यवाद.